सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये जे पहिला हत्येचं प्रकरण होता, त्याचबरोबर काल जी घटना नंदुरबार शहरामध्ये घडली, जी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती निर्माण झाली होती, अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे, काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैर मेसेज, मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरवत आहे आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री, ज्यामध्ये ज्याला आपण भडकाऊ म्हणू शकतो, भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना व्हायलन्ससाठी प्रेरित करणारे म्हणू शकतो, अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे. असे लोकांना सायबर सेल नंदुरबारने आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनाची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये. जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहे त्यांना आपण कडक सजा देऊ. कालची जी घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपीला आपण कडक त्यांच्यावर कारवाई करू. त्याचबरोबर पूर्वीचं जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू. अशा रीतीने तपास सुरू आहे. हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे बंधू आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये. आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे, प्रेसमध्ये इश्यू झालेली आतापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात. किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये. शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या माता भगिनींना सुरेखा वळवीकडून हार्दिक शुभेच्छा. नवरात्र म्हणजे दुर्गेचा उत्सव, नारी शक्ती म्हणजे स्त्री शक्ती. खऱ्या अर्थाने आजची स्त्री ही आई, बहीण, पत्नी अशा सर्व भूमिका निभावत असते. आधुनिक काळात देखील परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन सण उत्सव साजरा करत असते. कुटुंबासह समाज आणि राष्ट्रासाठी अभिमानाची ही बाब आहे. माता भगिनी ही प्रेमाचा झरा आहे, त्यागाची मूर्ती आहे. आपल्या कुटुंबासाठी अविरत झटत असते आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ती स्वतःसाठी 9 दिवसपर्यंत जगत असते. तर अशा या स्त्रीची ही